नमस्कार मंडळी. आपण आपल्या आयुष्यात सगळ्यांशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करतो. कोणाचं वाईट व्हावं अशी आपली थोडीही इच्छा मनात नसते. पण तरीही अचानक एक दिवस आपल्याला कळतं की ज्या व्यक्तीला आपण आपला जवळचा मित्र मैत्रीण मानत होतो, जिच्याशी आपण खूप गोड बोलत होतो, तीच व्यक्ती आपल्या पाठीमागे आपल्याच नावाने विष ओकत आहे. आपल्याबद्दल खोट्या गोष्टी पसरून आपली ती बदनामी करत आहे. अशा वेळी काळजात एक मोठी चळक निघते. आपण अस्वस्थ होतो, आपल्याला प्रचंड राग येतो आणि वाटतं की आत्ताच जाऊन त्या व्यक्तीला आणि त्याला जाब विचारावं. पण मंडळी, राग किंवा भांडणं हे या समस्येचं उत्तर नाही. अशा टूटप्पी आणि पाठीमागे वार करणाऱ्या लोकांशी वागण्याचा अशी एक मनोवैज्ञानिक पद्धत आहे, ज्यामुळे त्यांचा स्वतःचा जळफळाट होईल आणि समाजात तुमची प्रतिष्ठा आणखी वाढेल. आज आपण याच विषयावर अगदी सखोल चर्चा करणार आहोत आणि यातून बाहेर पडण्याचा योग्य मार्ग पण शोधणार आहोत. लोक तुमच्या पाठीमागे का बोलतात? या लोकांचा गेम प्लॅन समजून घेण्यासाठी आधी आपल्याला एक गोष्टीचा उलगडा करावा लागेल. ते तुमच्या पाठीमागे का बोलतात? कारण की आपणच त्यांना सांगितलेलं असतं. आपल्या पर्सनल गोष्टी आपणच त्यांना सांगितल्या गेल्या असतात. मग त्याच गोष्टीचा ते वापर करतात. एक सुप्रसिद्ध नियम आहे, लोक नेहमी त्याच व्यक्तीबद्दल बोलतात जिच्यापर्यंत पोहोचण्याची त्यांची स्वतःची लायकी नसते. या मानसिकतेमागे 3 मुख्य कारणं असतात. पहिली गोष्ट म्हणजेच मत्सर, जेलसी होतात ते लोक. त्यांना तुमच्यासारखं जगायचं असतं, तुमच्यासारखं यश हवं असतं. पण जेव्हा त्यांच्यात ती क्षमता नसते तेव्हा ते तुमच्यातल्या चुका शोधून स्वतःला सांत्वन देतात. दुसरी गोष्ट, स्वतःला मोठं दाखवणं. जेव्हा कोणी दुसऱ्याचा रेग लहान करतो तेव्हा त्याला वाटतं की आपली रेग आपोआप मोठी झाली. तुमच्या पाठीमागे बोलून ते स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे रिकामटेकडेपणा. ज्यांच्या आयुष्यात कोणतंही मोठं ध्येय नसतं, ज्यांना स्वतःच्या प्रगतीमध्ये रस नसतो, ते दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावून चवीने गप्पा मारतात. म्हणजेच पाठीमागे बोलणं हे त्यांच्या रिकाम्या मनाचं आणि अपयशाचं लक्षण आहे, तुमच्या नाही. या समस्येतून बाहेर पडण्याचा आणि त्यांना हाताळण्याचे सोपे मार्ग, जर तुमच्याही आयुष्यात असे लोक असतील तर स्वतःला मानसिक त्रासातून वाचवण्यासाठी आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी हे 5 मार्ग नेहमी लक्षात ठेवा. नंबर 1, शांत राहा. रिॲक्ट करू नका. म्हणजेच रिॲक्ट करणं आजच बंद करा. जेव्हा तुम्हाला समजेल की कोणीतरी तुमच्या पाठीमागे बोलले तेव्हा शांत राहा. आपली सर्वात मोठी चूक हीच होते की आपण लगेच चिडतो, स्पष्टीकरण द्यायला जातो किंवा भांडतो. जेव्हा तुम्ही चिडता तेव्हा समोरच्याचा हेतू यशस्वी होतो, त्याला तुम्हाला त्रास द्यायचा असतो आणि तो त्यात यशस्वी होतो. पण जेव्हा तुम्ही ऐकूनही शांत राहता, हसून सोडून देता, तेव्हा समोरच्यांचा अहंकार चकाचूर होतो. तुमची शांतता हे त्यांचं सर्वात मोठं अपयश आहे. ते पाठीमागे आहेत हे तुमची ताकद आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जी व्यक्ती तुमच्या पाठीमागे बोलते ती तुमच्या मागे उभी आहे, पुढे नाही. तुम्ही आयुष्यात पुढे चालत आहात, प्रगती करत आहात, म्हणूनच ती मागे राहून ओरडत आहे. जर रस्त्यावरून चालताना मागे एखादं कुत्रं भुंकू लागलं तर आपण त्यांच्याशी भांडायला खाली उतरत नाही. आपण आपला रस्ता पकडून पुढे जातो. कारण आपल्याला ठाऊक असतं की आपली उंची काय आहे आणि त्यांची काय आहे. माहितीचा सप्लाय बंद करा. पाठीमागे बोलणारे लोक तुमच्या आयुष्यातील गोष्टीचा वापर तुमच्याच विरुद्ध करतात. त्यामुळे जसा संशय येईल तसं त्या व्यक्तीला तुमच्या खाजगी आयुष्यातून बाहेर काढा. तुमच्या आनंदाच्या गोष्टी, तुमचे भविष्यातील प्लॅन्स किंवा तुमचे कुमकुवत दुवे लोक त्यांच्यासमोर कधीच उघडू नका. त्यांना माहिती मिळणं बंद झालं की त्यांच्याकडचा माल मसाला संपून जाईल. त्यांच्याशी वागताना गोड पण अंतर ठेवून वागा. अशा लोकांशी उघड शत्रुत्व घेऊ नका. जेव्हा ते समोर येतील तेव्हा अगदी औपचारिकपणे चेहऱ्यावर खोटं हसू ठेवून हाय हॅलो करा आणि पुढे निघून जा. त्यांना कळूही देऊ नका की तुम्हाला त्यांच्याबद्दल सगळं काही माहिती आहे. याला म्हणतात मॅच्युरिटी.
नंबर 5, तुमचं यश हे सर्वात मोठं उत्तर. आपली सगळी ऊर्जा त्याच्याबद्दल विचार करण्यात वाया घालवण्यापेक्षा ती ऊर्जा स्वतःच्या कामावर, स्वतःच्या ध्येयावर लावा. इतके मोठे आणि यशस्वी व्हा की उद्या तुमच्या पाठीमागे बोलणाऱ्यालाही तुमचं नाव आदराने घ्यावं लागेल. तुमची प्रगती हाच त्यांच्यासाठी सर्वात मोठा बदल असेल. शेवटी एकच विचार मनाशी पक्का बांधून ठेवा. तुमचं चरित्र लोकांनी तुमच्या पाठीमागे काय बोलले यावरून ठरत नाही, तर तुम्ही संकटाशी कसा लढता यावरून ठरतं. वाघाच्या मागे कोल्हे कितीही ओरडले तरी जंगलाचा राजा वाघच राहतो. त्यामुळे अशा छोट्या विचारसरणीच्या लोकांसाठी स्वतःचा अमूल्य वेळ आणि मनशांती कधीच खराब करू नका. तुम्हाला कधी अशा लोकांचा सामना करावा लागलाय का? आणि तुम्ही त्यांना कसं हाताळलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला खूप आवडतील. आणि हा सखोल विचार जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या प्रियजनापासून शेअर करा, नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सकारात्मक राहा, स्वतःवर विश्वास ठेवा. धन्यवाद. थँक्यू सो मच.